हे प्रतापराव महाडिक जेव्हापासून आपल्या घरी येऊन गेलेत ना, आणि ही चिठ्ठी वाचल्यापासून मला सारखं असं वाटतंय की बाबा परत येतील. तुला काय वाटतं? साक्षी, घराच्या दारात जेव्हा कावळा ओरडतो ना, तेव्हा आपण एकमेकांना मोठ्या विश्वासाने सांगतो की आज नक्की कोणीतरी पाहुणा येणार आहे. इथे तर प्रत्यक्ष जयदादाची चिठ्ठी आली आहे. आय नो साक्षी, त्याला परत यावंच लागेल. साईमा, तुम्ही असं का करताय? देवयानी, तो आमच्या शाळेच्या आवारात प्रवेश करायला नको होता. पण साईमा, त्या शाळेबद्दलच्या माझ्या भावना प्लीज समजून घ्या ना. तुझ्या बोलण्याचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. पुन्हा तू आमच्या शाळेत पाऊल ठेवू नकोस आणि शाळेबद्दलच्या तुझ्या भावना सांगण्यासाठी पुन्हा इथे येऊ नको. त्या शाळेत जाऊन शिकवल्याने जर तुला खरंच एवढं समाधान मिळणार असेल तर तू तिथे जाणार आणि उद्या आम्ही तुझ्याबरोबर तिथे येणार. बघू तुला तिथे कोण अडवतं ते. नाही विक्रम, सरस्वतीचं मंदिर आहे ते, तिथे वाद नको. माझी शपथ आहे तुला, माझ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तू हा वाद वाढवणार नाहीये. नताशा, आम्ही तुझ्यावर खुश आहोत. तुला काय बक्षीस हवं ते माग. बक्षीस? साईमा, तुम्ही म्हणताय म्हणून असं समजा की माझं हे बक्षीस तुमच्याकडे राखून ठेवलंय. हरकत नाही, तुझं बक्षीस आम्ही राखून ठेवू. तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू मागू शकतेस. साईमा, बक्षीस देण्याचं वचन तर तुम्ही मला दिलंय, पण बक्षीस मागण्याची वेळ जेव्हा येईल तेव्हा. नीलच्या नावावर काही शेअर्स आहेत आणि ते शेअर्स मिळवण्यासाठी भैया साहेबांनी त्या नताशाला इथे पाठवलं होतं. नीलला वाटलं की कंपनीचे नेहमीचे कागदपत्र आहेत, त्यामुळे तो सह्या करणार होता त्याच्यावर. पण त्याला संशय आला म्हणून त्यातले काही डॉक्युमेंट्स त्यांनी वाचले. तेव्हा असं लक्षात आलं की नीलची सही घेऊन त्याच्या नावावर असलेले शेअर्स भैयासाहेब स्वतःच्या नावावर करून घेत आहेत. बदला घ्यायचा रणवीर राजेंचा, म्हणून ती तुमचा फायदा घेतेय. ती फसवते तुम्हाला साईमा, कारण तिला सगळ्या राजशिर्केना दगा द्यायचा आहे म्हणून ती आधार घेते तुमचा. आणि तुम्ही जर का तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवलात ना साईमा, तर तिचा हेतू सहज साध्य होईल. प्रियदर्शनी, जो कोणी आपल्याला मदत करतो तो तुम्हाला आपला शत्रू का वाटतो? नताशावर आमचा पूर्ण विश्वास आहे. मी आता विक्रमच्या कानावर घालणार आहे हे सगळं. नाही दिव्यानी, विक्रम भाऊजीला तू यातलं काहीही सांगणार नाहीयेस. हे आपल्या दोघींमध्येच ठेव. नील भैया काय म्हणाले यावर? भैया साहेबांच्या अशा वागण्याने मी खूप अपसेट झालाय. जाऊ दे, तू नको मनावर घेऊस. कपटनीती, सौदेबाजी, खोटी प्रतिष्ठा हे सगळं जपणं भैया साहेबांना महत्वाचं वाटतं. आणि हंबीरराव राजे शिर्केंचा वारसा चालवणं आपल्याला महत्वाचं वाटतं. आपल्यातलं हे अंतर कधीच कमी नाही होऊ शकत. आता आपण एकत्र कसं येणार? या सगळ्यांना एकत्र कसं आणणार?